नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण कुठल्याही पिकामध्ये तणनाशक मारण्याच्या अगोदर ओलावा असणं का गरजेचं असतं, त्याचबरोबर आपल्याला रिझल्ट का येत नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये किंवा आपण जे पीक असतं त्याला पाणी दिल्यानंतर 1 दिवसाने आपण तणनाशक मारलं पाहिजे. याचं कारण काय, आपल्या जमिनीमध्ये जेव्हा चांगल्या प्रकारे ओलावा असेल तेव्हा आपलं जे क्रॉप असेल किंवा त्यामध्ये जे तण असेल ते चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येतं, की ते त्याचबरोबर आपलं शास्त्रीय कारण सांगायचं झालं तर त्याचा स्टोमॅटो चांगल्या प्रकारे ओपन होतो आणि जी मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी असते झाडामधील किंवा तणामधील ती चांगल्या प्रतीची होते आणि आपण जे तणनाशक फवारणार आहे ते चांगल्या प्रकारे अपटेक करून घेतं आणि आपला रिझल्ट चांगला आलेला दिसतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण पाणी न देता मारलं किंवा कोरड्या जमिनीमध्ये मारलं, चांगल्या प्रतीचा ओलावा नसेल तर काय होतं, याचा आपल्या पिकाला धोका होतो. त्यावरती जास्त आपल्या पिकावरती ट्रेस येतो किंवा त्याचे शेंडे करपणे वेगवेगळे आपल्याला दिसून येतं. मग यासाठी आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण तणनाशक मारताना आपलं पीक हे साधारणतः 21 दिवसापेक्षा जास्त असलं पाहिजे. त्याचबरोबर आपण कोणत्या नोझलने फवारणी करतो किंवा कोणत्या नोझलचा वापर करतो. आपण हाय डेन्सिटी जो फवारा असतो आपण त्याचा देखील वापर नाही केला पाहिजे. पेट्रोल फवाऱ्याचा वापर नाही केला पाहिजे तणनाशक मारण्यासाठी. चार्जिंगचा फवारा जो असतो बॅटरी पंप त्याचा देखील वापर करू शकतो. नोझल एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो. आपण नोझल कोणत्या प्रतीचं वापरतो. तणनाशकासाठी जे रिकमेंडेड असतात ते देखील नोझलचा वापर करणं गरजेचं असतं. ह्या गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर आपल्या पिकामध्ये कसल्याही प्रकारचं तण राहणार नाही. आपण जे तणनाशक फवारणी करणार याचा आपल्याला चांगल्या प्रतीचा रिझल्ट आलेला दिसेल. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अशा प्रकारे जर तणनाशक मारताना काळजी घेतली तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा झालेला दिसेल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आपल्या YouTube चॅनल त्याचबरोबर Insta पेजला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका. धन्यवाद.